उन्हाळा सुरू झाला की वर्षभर साठवणीचे पदार्थ आपण तयार करून ठेवतो. यातलाच एक साठवणीचा पदार्थ तो म्हणजे उपवासाचे कुरकुरे. म्हटलं तर अगदी अर्ध्या तासात एकट्याने तुम्ही बनवू शकता. कुठल्या साच्याची गरज नाही, ना कोणाच्या मदतीची गरज. बनवायला खूप सोपे आहेत, साहित्य सुद्धा खूप सोपं आहे. आणि हो, या कुरकुऱ्यांसाठी ना मस्त एक मसाला मी तुमच्यासोबत शेअर केलाय. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. हा मसाला खूप स्पेशल आहे. या कुरकुऱ्यांवरती काय भन्नाट लागतो म्हणून तुम्हाला सांगू. उपवासाच्या दिवशीच काय, तर इतर दिवशी सुद्धा तुम्ही आवर्जून हे मसालेदार कुरकुरे जरूर करा. लहान मुलांना तर खूप आवडतील. चला, हे उपवासाचे कुरकुरे कसे बनवायचे हे बघूयात. तर इथे सगळ्यात आधी मी एक मोठी वाटी भरून साबुदाणा घेतलाय. आता हा जो साबुदाणा आहे, तो मी चांगला रात्रभर भिजवून घेतलाय. वाटीचं प्रमाण इथं मी तुम्हाला दाखवते. म्हणजे आपल्याला पुढे जाऊन इतर साहित्यांचा अंदाज सुद्धा व्यवस्थित घेता येतील. इथे रात्रभर मी साबुदाणा चांगला भिजवून घेतलाय. थोडंसं पाणी जास्त झालं, हरकत नाही. चांगला मऊसूत हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा इथे भिजवून घेतलाय. या वाटीच्या साहाय्याने आपण तो भिजवून घेतला. आता पुढची कृती काय करायची? तर हा साबुदाणा जो आहे, तो व्यवस्थित आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. तर इथे मस्त साबुदाणा मोकळा करून झालाय. अगदी मोत्यांसारखा हा साबुदाणा दिसतोय. सध्याला हा साबुदाणा आपण साईडला ठेवूयात आणि आता आपल्याला मोठ्या आकाराचा कुकर लागणार आहे. तर इथे मी 5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. या कुकरचा जो तळ आहे तो थोडासा जाड असायला हवा. आता कुकर मी गॅसवरती चढवलाय. यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता, 1 वाटी भरून आपण साबुदाणा घेतला होता, तर याच्या अंदाजानुसार बरोबर 2 वाटी भरून आपल्याला पाणी लागणार आहे. तर हे पाणी आपल्याला चांगलं खळखळ असं उकळून घ्यायचंय. आता जोपर्यंत पाणी उकळत आहे, तोपर्यंत इतर जी आपली तयारी आहे ना, ती करून घेऊया. तर इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत. तर अंदाजे साबुदाणे 400 ग्रॅम असतील, तर 400 ग्रॅमच आपल्याला इथे बटाटे घ्यायचे आहेत. तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये करणार असाल, तर 1 किलो साबुदाणा असेल, तर त्यासाठी 1 किलो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. तर संपूर्ण बटाट्यावरची साल मी इथे काढून घेतलेली आहे. थोडासा हा बटाटा मी धुवून घेतला. बटाटे धुवून झाले. आता यानंतर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर किसून घेत असताना थोडीशी जाड खीस पडेल असाच हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाट्याचा खीस असा लांब आणि जाडसर असेल ना, तर जे कुरकुरे आहेत ते असे वाकडे-तिकडे होतात आणि ते खायला सुद्धा मजा येते. दिसताना सुद्धा ते असे तेडे-मेढे कुरकुरे छान दिसतात. म्हणून इथे मोठ्या साईजमध्ये किंवा लांब-लांब असे बटाटे किसून घ्यायचे. बटाट्याचा खीस जर तुम्ही बारीक करून घेतलात ना, तर मग जे बटाट्याचे कुरकुरे आहेत, ते अगदी नळीसारखे होतील. नळीसारखे कुरकुरे कधीच नसतात. थोडेसे टेढे-मेढे असे असतात, वाकडे-तिकडे असतात. त्यामुळे ते खायला सुद्धा मजा येते आणि दिसताना सुद्धा हे बटाट्याचे कुरकुरे छान दिसतात. तर इथे संपूर्ण बटाटा मी किसून घेतलेला आहे. आता हा आपण पाण्यामध्ये घालून ठेवूयात, म्हणजे अजिबात लाल पडणार नाही. बटाटा पटकन किसून झालेला आहे. आता यानंतर पुढची तयारी करूयात. तर इथे आपल्याला हिरवी मिरची बारीक करून घ्यायची. तर अंदाजे एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. या भरपूर तिखट आहेत. यामुळे मी माझ्या अंदाजानुसार घेतल्यात. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा तिखटाप्रमाणे या मिरच्या कमी-जास्त करू शकता. मिरच्यांची अगदीच बारीक पेस्ट न करता ओबड-धोबड तुम्ही मिरच्या बारीक करून घेतल्यात तरी सुद्धा चालतील किंवा ठेचून घेतल्या तरी सुद्धा अगदी उत्तम फ्लेवर येईल. इथे तुम्ही बघू शकता अजिबात पाणी न घालता मिरची अगदी बारीक अशी ओबड-धोबड वाटून झाली. मिरची इथे वाटून झाली. आता पाण्याला सुद्धा इकडे छान उकळी आलेली आहे. आता बारीक करून घेतलेली जी मिरची आहे ती आपण यामध्ये घालूयात. तुम्हाला इथे हिरवी मिरची वाटून नसेल घालायची, लाल मिरचीची पावडर घालायची असेल, तर तुम्ही नक्कीच इथे घालू शकता. आता यामध्ये लगेचच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. लक्षात घ्या, की जेव्हा आपण साबुदाणा यामध्ये घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला संपूर्णपणे लो ठेवायची. कारण काय होतं पाणी उकळत असतं आणि हाय फ्लेम जर असेल, तर पटकन हा साबुदाणा फुलला जातो आणि याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. आता लगेचच या सगळ्या साहित्यांमध्ये किसून घेतलेला बटाटा सुद्धा आपल्याला घालायचा आहे. सगळं साहित्य पाण्यामध्ये घालून झालं. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. जो साबुदाणा आहे तो लगेचच फुलला जातो, गुठळ्या होतात, तर या गुठळ्या आपल्याला चांगल्या मोडून घ्यायच्यात. आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी मला अशी दाटसर वाटते, म्हणून मी आणखीन अर्धी वाटी भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी मी इथे कोमट करून घेतलं होतं. अजिबात थंड पाणी इथे घालायचं नाही. आता कन्सिस्टन्सी मला अगदी व्यवस्थित वाटते. पण आपल्याला बटाटा आणि साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता काय करूयात, यामध्ये घालूयात मीठ. घातलेलं मीठ चांगलं मिसळून घ्यायचं. इथे मीठ चांगलं मिसळलं गेलं, की लगेचच यावरती आपल्याला कुकरचं झाकण लावायचंय. कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे.
तर इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे. यामधली वाफ संपूर्णपणे निघून गेली, की कुकरचं आपण झाकण काढून चेक करून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीचा साबुदाणा आणि आत्ताचा साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे. आता फक्त बटाटा शिजला आहे की नाही हे चेक करूयात. तर इथे तुम्ही बघू शकता मऊसूत असा बटाटा सुद्धा शिजलाय आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती अगदी परफेक्ट आहे. यासाठीच थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं. मिश्रण भरपूर गरम आहे. अर्धवट आपण हे थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण एक प्लास्टिकच्या पेपरचा मस्त असा उपयोग पाहूयात. म्हणजेच काय, तर आपण इथे साचा वापरणार नाही आहोत. तर यासाठी घरामध्ये अशा पद्धतीचा कॅरी बॅग किंवा अशा पद्धतीची प्लास्टिकची पिशवी ही अवेलेबल असतेच, जी खालून थोडीशी प्लेन असते. अशा प्रकारची घ्यायची. तुम्ही दुधाची पिशवी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा मिठाची, तेलाची पिशवी तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. पिशवीचा एक कोपरा आपल्याला ग्लासमध्ये घालायचा आणि पिशवी अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायची. म्हणजे काय होईल, जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित असं या पिशवीमध्ये ओतता येईल. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पिशवी ओपन करून घ्यायची. आता जे मिश्रण आहे ते आपल्याला अर्धवट थंड झालं, की मगच यामध्ये घालायचंय. कुकरचं झाकण काढल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं, की हे मिश्रण अजूनही खूप पातळ आहे किंवा बटाटा व्यवस्थित शिजला गेला नाही किंवा साबुदाणा अजूनही ट्रान्सपरंट दिसत नाहीये, तर अशा वेळेस पुन्हा गॅसची फ्लेम चालू करायची. अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं आणि आणखीन एक 5 मिनिटांसाठी झाकण न ठेवताच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. बऱ्याचदा काय होतं, की काही जणांच्या कुकरच्या शिट्ट्या पटकन होतात, तर यासाठी ही कृती तुम्ही नक्कीच करू शकता. अंदाजे एक 3 ते 4 पळी मिश्रण मी या पिशवीमध्ये घातलेलं आहे. आता तुम्ही या पिशवीला गाठ मारा किंवा अशा पद्धतीने एखादा रबर लावून घ्यायचा. म्हणजे जे मिश्रण आहे ते दाबल्यानंतर वरच्या साईडला अजिबात येणार नाही आणि आपला हात अजिबात खराब होणार नाही किंवा चिकट होणार नाही. आता पिशवीचं जे टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचंय. पण जिथे आपण हे कुरकुरे पाडून घेणार आहोत, तिथे ही पिशवी घेऊन जाऊयात आणि तिथेच आपण हे कट करून घेऊयात. तर हलकसं मी थोडंसं मोठंसं असं होल पाडून घेतलेलं आहे आणि आता या पद्धतीने थोडंसं दाबून आपल्याला हे मिश्रण बाहेर काढून मस्त कुरकुरे आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. तर मिश्रण थोडंसं गरम आहे. हाताला चटके लागू नये म्हणून इथे मी रुमाल घेतलाय. आता या पद्धतीने छोटे, मोठे तुम्हाला कसे कुरकुरे हवेत त्यानुसार तुम्ही याची साईज ठरवू शकता. पण अंदाजे एक-एक बोटाच्या आकाराचे इथे मी कुरकुरे पाडून घेतलेले आहेत. म्हणजे पटकन वाळले सुद्धा जातील, खायला सुद्धा बरे पडतात आणि स्टोअर करून ठेवायला सुद्धा अगदी बरे पडतात. म्हणून असे छोटे-छोटे कुरकुरे इथे मी केलेत. पण जर तुम्हाला अगदी लांब-लांब कुरकुरे हवे असतील आणि मग तुम्हाला ते तुकडे करून घ्यायचे असतील, तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे करून घेऊ शकता. तर इथे कुरकुरे संपूर्णपणे असे पाडून झाले, की छान मी हे 2 दिवसांसाठी वाळवून घेतलेत. तुम्ही इथे बघू शकता मस्त कुरकुरे वाळले गेलेले आहेत. आता हे अगदी 2 वर्षापर्यंत तुम्ही स्टोअर करून ठेवलेत, तरी अगदी छान टिकले जातात. आता कुरकुरे तळून घेऊयात, तर यासाठी इथे मी कढई चढवली आहे. कढईमधलं तेल चांगलं गरम झालं, की यामध्ये कुरकुरे सोडूयात आणि तुम्ही इथे बघू शकता, काय मस्त हे कुरकुरे फुलले जातायत. अगदी काही सेकंदांमध्येच साइजपेक्षा चौपट, पाचपट असे हे फुलले जातायत. आता हे कुरकुरे चांगले तळून घेतले, की एका चांगल्या ताटामध्ये हे काढून घ्यायचंय. कुरकुरे इथे मी तळून घेतलेले आहेत. आता जो मसाला आहे, तो आपण इथे तयार करून घेऊ. अतिशय साधा सोपं आहे. यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं लागेल. यामध्ये घालूया 2 चमचे साखर, कमी तिखट असणारी 2 चमचे लाल मिरची पावडर म्हणजे प्लेन इथं मिरची पावडर मी घेतली आहे. आता यामध्येच अर्धा चमचा आपल्याला सेंधव मीठ घालायचंय. आता या सगळ्या मिश्रणाची चांगली बारीक अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची. तर हे बघा असा मस्त चटपटीत मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही अगदी 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता. आता जे कुरकुरे आपण तळून घेतलेले आहेत, यावरती थोडा-थोडा करत हा मसाला घालायचा आहे. थोडंसं गरम असतानाच हा मसाला घालायचा म्हणजे अगदी व्यवस्थित तो चिकटला जातो. मसाला घातला की चांगला हा मिक्स करून घ्यायचा. आणि इथे तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी सुटेल इतके चटपटीत, तिखट, गोड असे हे कुरकुरे तयार झालेले आहेत. हवे असेल तर तुम्ही प्लेन खाऊ शकता किंवा या पद्धतीने मसाला घाला. आता इथे काही शेंगदाणे मी असे तळून सुद्धा घेतलेत, त्यांना सुद्धा मसाला लावून घेतलाय. असे चटपटीत कुरकुरे आणि सोबत तळलेले खारे, तिखट असे शेंगदाणे चवीला भन्नाट लागतात. मुलं सुद्धा आवडीने खातात. हे तयार करून घेतलेले कुरकुरे अगदी 15 दिवस हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवलेत, तरी अजिबात हे सॉफ्ट होणार नाहीत. असेच कुरकुरीत राहतील. तर आशा करते, की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा.
आणि मस्त मस्त खात राहा.